विधानसभेची निवडणूक पार पडली आणि विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला। या पराभवानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होतीये। आणि अशामध्ये जयंत पाटलांनी बुधवारी केलेल्या एका वक्तव्यामुळे जयंत पाटलांच्या मनात नेमकं आहे तरी काय या चर्चांना उधाण आलंय। त्यांनी आपल्या विधानावरती स्पष्टीकरण दिलंय, सारवासारव केली आहे, तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांनी या मुद्द्यावरनं आपापले अंदाज व्यक्त केलेत। जयंत पाटलांच्या मनात काय? माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। जयंत पाटलांच्या वक्तव्यामुळे चर्चा। जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की। मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही। चर्चेनंतर जयंत पाटलांची सारवासारव। त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असं काढण्याची काही आवश्यकता नाहीये। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर विरोधकांकडून काढण्यात आलेल्या मोर्चात जयंत पाटील बोलत होते। यावेळी मागील लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींबाबत संदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। त्यांना 100 वेळा सांगत होतो, आघाडीकडून उभा राहावा। बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा। यांच्या मार्फत निरोप दिलेले। 2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जयंत पाटलांनी मात्र शरद पवारांची साथ सोडली नाही। त्यामुळे शरद पवारांनी जयंत पाटलांकडे पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवलं। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदारही निवडून आले। मात्र विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारली, तर शरद पवारांच्या पक्षाचं अक्षरशः पानिपत झालं। त्यातच जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष असल्याचं बोललं जातंय। या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात। आता जयंत पाटलांनीच केलेल्या वक्तव्याची रीव ओढत सत्ताधाऱ्यांनी आपले अंदाज वर्तवले। नाही, ते जयंत पाटलांना विचारलं पाहिजे। एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे, तुमच्याही लक्षात आली असेल। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की। मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते। आता मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे। मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी। जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। आपल्या वक्तव्यावरून चर्चा सुरू होणार हे लक्षात येताच जयंत पाटलांनी आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं की तुम्ही हे आमच्याबरोबर राहिला असता तर आता लोकसभेत खासदार म्हणून गेला असता आणि तिथं हा प्रश्न मांडला असता। आता त्यांचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल म्हणून ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील। त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही। कारण त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं। त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असं काढण्याची काही आवश्यकता नाहीये। काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची जयंत पाटलांनी भेट घेतली। मात्र मतदारसंघातल्या कामांबाबत भेटल्याचं सांगत या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। 2019 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी झाल्या। या सगळ्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांच्या वक्तव्यानं चर्चांना हवा मिळतेय एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि जयंत पाटलांच्या विधानानंतर वेगवेगळ्या चर्चा जरी रंगत असल्या तरीही सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। मी सकाळीच आज जयंत पाटलांना 1 तास भेटूनच आली आहे इथे यायच्या आधी,
कारण का राज्याच्या दौऱ्याचं काही नियोजन करायचं होतं. आज सकाळीच मी त्यांच्याशी भेटले आणि एक गोष्ट गमतीची वाटते की त्यांची एवढी मोठी संघटना असली तरी त्यांना आजही जयंत पाटील हवेसे वाटत आहेत. इट्स अ बिग फ्लॅटरिंग कॉम्प्लिमेंट. आणि राज्यात